नमस्कार. आज आपण बघणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका वर्ष 2025 विषय अंकगणित. मित्रांनो, वेळ असतो 2 तास आणि गुण असतात 100. अंकगणित या विषयावर 20 प्रश्न विचारले जातात आणि गुण असतात 25. आता 2025 आपण प्रश्नपत्रिका बघतोय. अंकगणित या विषयातला पहिला प्रश्न आहे प्रश्न नंबर 41. 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत आहे. 4, 2, 0 आणि 7 या अंकांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्यानंतर दोन संख्येतील तफावत म्हणजे फरक काढायचा, म्हणजेच आपण करणार वजाबाकी. मित्रांनो, आता 4 अंकांपासून मोठी संख्या तयार करायची. मोठी संख्या तयार करताना नेहमी मोठा अंक अगोदर लिहायचा, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. मग आता मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक आहे 7, त्यानंतर त्यापेक्षा लहान आहे 4, 4 पेक्षा लहान 2 आणि सर्वात लहान अंक आहे 0. मित्रांनो, मोठी संख्या तयार झाली 7420. आता लहान संख्या तयार करायची. लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक अगोदर घ्यायचा. मग आता सर्वात लहान अंक आहे 0. मित्रांनो, 0 जर आपण अगोदर घेतला तर 3 अंकी संख्या तयार होईल. म्हणून 0 असल्यानंतर मित्रांनो 0 नेहमी 2 नंबरला घ्यायचा. मग 0 पेक्षा मोठा अंक जो आहे तो 1 नंबरला, म्हणजे 2. 0 नेहमी 2 नंबरला. आता मित्रांनो, त्यापेक्षा 0 पेक्षा मोठा आहे 4 आणि सर्वात मोठा अंक 7, म्हणजे लहान संख्या तयार झाली 2047. आता या दोन संख्येतील तफावत म्हणजे आपण करणार वजाबाकी. बघा, 7420 वजा 2047. आता शून्यातनं 7 जात नाही मित्रांनो. 0 खोडला, वर घेतला, या दोनाकडनं हातचा घेतला, 2च्या ठिकाणी 1, 0च्या ठिकाणी 10, 10तून 7 गेले, खाली राहिले 3. आता 1तून 4 जात नाही, 3कडनं हातचा घेतला, 1च्या ठिकाणी 11, 4च्या ठिकाणी झाले 3, 11तनं 4 गेले, खाली राहिले 7, 3शी 3 आणि 7तून 2 गेले 5. मित्रांनो, आपलं उत्तर आलं 5373. 5373 म्हणजे 41 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी, 5373. प्रश्न नंबर 42. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य आहे. मित्रांनो, भाजक आहे 51, भागाकार 16, बाकी आहे 27. आपल्याला भाज्य विचारलाय, भाज्य आपल्याला काढायचा. मित्रांनो, आपण भाज्य कसा काढणार, तर भाजक गुणिले भागाकार. बघा, भाजक गुणिले भागाकार आणि त्यामध्ये जर आपण बाकी मिळवली तर आपल्याला मिळेल भाज्य. मग आता मित्रांनो, आपल्याला हे गणित सोडवायचंय. बघा, भाजक गुणिले भागाकार. भाजक आहे 51 गुणिले भागाकार आहे 16. या दोघांचा आपण सुरुवातीला गुणाकार करूया. बघा, 16 1 16, हातचा आला 1, 16 पंचे 80, 80 आणि 1 81. गुणाकार आला 816 आणि 816 मध्ये मित्रांनो आपल्याला बाकी मिळवायची. 816 अधिक 27. बघा, आता 6 आणि 7 13, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि या ठिकाणी 8. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं 843. बघा, हे आहे आपलं उत्तर 843, म्हणजे 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 843. प्रश्न नंबर 43. 90 चे मूळ अवयव प्राइम फॅक्टरायझेशन्स आहेत. मित्रांनो, 90 या संख्येचे मूळ अवयव काढायचे आहेत. आता 90 या संख्येची मित्रांनो मांडणी केलेली आहे. या पद्धतीनं मांडणी केल्यानंतर आता 90 या संख्येला मित्रांनो आपल्याला मूळ संख्येने भाग द्यायचा. सर्वात लहान संख्येपासून अगोदर आपण सुरुवात करणार. म्हणजे मूळ अवयव जर म्हटलं, मूळ संख्या जर म्हटलं तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. मित्रांनो, लहानात लहान संख्येपासून आपण भाग देणार. म्हणजे 2 ने भाग देणार, 2 ने नाही गेला तर 3 ने, 3 ने नाही गेला तर 5 ने, 5 ने नाही गेला तर 7 ने. या क्रमाने आपल्याला मित्रांनो भाग द्यायचा आहे. आता 90 या संख्येला 2 ने भाग जातो का, तर जातो. बघा, बे चोक 8, बाकी उरली 1, बे पंचे 10, 45. आता 45 या संख्येला मित्रांनो 2 ने भाग जातो का, नाही जात. मग आता 3 ने भाग देणार. बघा, 3 1 3, बाकी उरली 1, झाले
15, 3 5 15. आता मित्रांनो 15, 15 या संख्येला मित्रांनो 2 ने भाग जातो का? नाही जाणार. 3 ने जातो का? जाणार. मग 3 5 15. आता मित्रांनो 5, 5 या संख्येला मित्रांनो 2 ने नाही भाग जाणार, 3 ने पण नाही जाणार. आता 5 ने जातो. 5 ला 5 ने भाग जाणार. 5 1 5. एक मित्रांनो या ठिकाणी 1 आला म्हणजे आता भागाकार देण्याची क्रिया आपल्याला थांबवायची. आता 90चे मूळ अवयव आपल्याला मिळाले. मग मित्रांनो 90 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. हे आहेत 90 या संख्येचे मूळ अवयव. 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. म्हणजे मित्रांनो 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 2 गुणिले, आता मित्रांनो 3 चा वर्ग म्हणजे 3 2 वेळेस. बघा 3 गुणिले 3 म्हणजे 3 चा वर्ग आणि गुणिले 5 म्हणजे 43व्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 44. पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? बघा कोणती संख्या, पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव, प्रत्येक मूळ संख्येचा अवयव. आता मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मग आता मित्रांनो काही मूळ संख्या या ठिकाणी मी लिहितोय. 2 3 5 7. आता मला सांगा या मूळ संख्यांचे आपण अवयव घेऊयात. मूळ संख्येचा अवयव. आता 2 चे अवयव कोणते, तर मित्रांनो 2 या संख्येला 1 ने भाग जातो आणि 2 ने भाग जातो. 3 या संख्येला 1 ने जातो आणि 3 ने जातो. 5 या संख्येला मित्रांनो 1 ने भाग जातो आणि 5 ने भाग जातो. त्यानंतर 7 या संख्येला 1 ने भाग जातो आणि 7 ने भाग जातो. म्हणजे मित्रांनो कोणतीही मूळ संख्या घ्या, कोणत्याही मूळ संख्येला मित्रांनो 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे प्रत्येक, बघा कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असते, तर मित्रांनो एक ही संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असतेच. एक ही संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असतेच. म्हणून 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1. मित्रांनो खाली पण संख्या घ्या, आणखी मूळ संख्या घ्या, प्रत्येक मूळ संख्येच्या अवयवामध्ये एक हा अवयव असतोच. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1. प्रश्न नंबर 45. 9.432 भागिले 12.5. मित्रांनो आपल्याला हा भागाकार करायचा आहे. आता मांडणी करून घेतो. 9.432 छेद किंवा भागिले 12.5. मित्रांनो आपला भाजक या ठिकाणी आपल्याला पूर्णांकात घ्यायचा आहे, कारण की या ठिकाणी दशांश चिन्ह आलेलं आहे. ही संख्या आपल्याला पूर्णांकात घ्यायची म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकावं लागेल. मग आता दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकवल्यानंतर छेदस्थानी संख्या तयार होणार 125. आता छेदस्थानी दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकवलं म्हणजे अंशस्थानी सुद्धा दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकवायचं. म्हणजे 9 आणि 4च्या मध्ये असणारं दशांश चिन्ह मित्रांनो 4 आणि 3च्या मध्ये येणार म्हणजे संख्या तयार होईल 94.32. आता मित्रांनो आपण हा भागाकार करणार. बघा 94.32 भागिले 125. आता 125 ने आपण 94 ला भाग देणार, भाग जाणार नाही, मग शून्याचा भाग द्यायचा. 94 मधून शून्य गेले, बाकी उरली मित्रांनो 94. आता हे 3 खाली घेण्याच्या अगोदर मित्रांनो हे दशांश चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यायचं. मग आता 3 घेतले खाली, झाले 943. आता मित्रांनो 12चा पाढा म्हणायचा. 125 ने आपण भाग देतोय, 12चा पाढा म्हणा, थोडं लॉजिक लावा. 12 पंचे 60, 12 72, 12 साती 84, 12 8 96 म्हणजे 943च्या पुढे जातात म्हणजे 12 साती. बघा आता 125 7 आपण हा भागाकार करणार. 7 5 35, हातचे आले 3, 7 2 14 15 16 17, हातचा आला 1, 7 1 7 आणि 1 8, 875. मित्रांनो 7चा भाग जाणार. बघा 875 वजाबाकी होणार 13तनं 5, 3तनं 5 जात नाही, मग झाले 13, 13तनं 5 गेले खाली राहिले 8, या ठिकाणी झाले 3, पुन्हा झाले 13, 13तनं 7 गेले खाली राहिले 6, या ठिकाणी 0. आता मित्रांनो वरून घेणार 2. आता आपल्याला भाग द्यायचा आहे मित्रांनो. पुन्हा बघा 12चं लॉजिक लावणार. 12 पंचे 60, 12 72, 12 72 होतात म्हणजे 682च्या पुढे जातात. 12 72 म्हणजे 12 पंचे 60 म्हणजे 125 गुणिले आपण 5 करणार. 5 5 25, हातचे आले 2, 5 2 10 2, 12, हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 6, 625 म्हणजे 125 या ठिकाणी 5चा भाग जाणार.
25. आता बाकी 12 5 गेले खाली राहिले 7. इथे झाले 7. 7 2 गेले खाली राहिले 5. मित्रांनो 57. आता आपल्याला घ्यायचंय 0. वरच्या संख्या संपलेल्या आहेत, आता आपल्याला 0 घ्यायचं आहे. पण मित्रांनो भागाकार करताना पुढे जाण्याच्या अगोदर बघा 0.75 0.75 मित्रांनो 0.75 अशी सुरुवात कोणत्याच पर्यायामध्ये नाहीये. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. आता पुढचा भागाकार करत बसण्याची आवश्यकता नाही, कारण की पर्याय क्रमांक ए, सी आणि डी बघा मित्रांनो 0.75 ने कोणत्याच पर्यायाची सुरुवात झालेली नाहीये. आपलं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक बी. 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मित्रांनो प्रश्न पूर्ण सोडवलेला नाही. प्रश्न पूर्ण सोडवत बसले तर आणखी वेळ जाईल. आपल्याला उत्तर 100% कळलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आपल्याला पूर्ण स्टेप सोडवायच्या नाही, आपल्याला कोणता पर्याय बरोबर आहे ते ओळखणं महत्वाचं आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 46. मित्रांनो आपल्याला दशांश अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. बघा दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहायला विसरू नका. आपण सहज हे गणित सोडू शकतो. बघा पहिली संख्या आहे 1 दशांश चिन्ह 1. त्यानंतर 1 दशांश चिन्ह 0 1. त्यानंतर पुढची संख्या आहे 1 दशांश चिन्ह 0 0 1. त्यानंतर पुढची संख्या आहे 0 दशांश चिन्ह 0 1. त्यानंतर पुढची संख्या आहे 11 दशांश चिन्ह 0 1. आणि शेवटची संख्या आहे 111 दशांश चिन्ह 1 0 0 आणि 1. आता मित्रांनो या सगळ्या संख्यांची आपल्याला करायची बेरीज. बघा फक्त एक लक्षात ठेवा, व्यवस्थित मांडणी करा. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं आहे हे महत्वाचं आहे. त्यानंतर एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, दशांश अंकाखाली दशांश अंक, शतांश अंकाखाली शतांश, त्यानंतर सहस्रांश, दशसहस्रांश याप्रमाणे अंकांची मांडणी व्यवस्थित करून घ्या. पाहिजे तर मित्रांनो आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा मोकळी आहे त्या ठिकाणी 0 लिहून घेऊ शकतो. घ्यायचे असेल तर, नसेल तर आवश्यकता नाहीये. या ठिकाणी येणार 1. पुन्हा 1. बघा आता 1 2 3. त्यानंतर 1 आणि 1 2. दशांश चिन्हाखाली आलं दशांश चिन्ह 1 2 3 4 आणि 5. 1 आणि 1 2 आणि 1. 125 दशांश चिन्ह 2 3 1 1. बघा 125 दशांश चिन्ह 2 3 1 1 म्हणजे मित्रांनो 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा व्यवस्थित बघा मित्रांनो, फक्त अंकांची मांडणी व्यवस्थित करता यायला पाहिजे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 47. 3 अधिक 3/100 अधिक 3/1000 अधिक 3/10,00,000 ची बरोबर दशांश संख्या आहे. मित्रांनो आपल्याला दशांश अपूर्णांकांची बेरीज करायची आहे आणि आपल्याला दशांश संख्या कोणती मिळेल ती आपल्याला शोधायचे. बघा आता 3 अधिक 3/100. मित्रांनो हे 3 आपण असेच ठेवले. अधिक 3/100 म्हणजे काय मित्रांनो, 100मध्ये 2 शून्य आहे. म्हणजे मित्रांनो आपलं जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो 3/100 किंवा 3/100 आपण हा भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल 0.03. बघा 100मध्ये 2 शून्य म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 घरं, 1 घर आणि 2 घरं, म्हणजे आपलं उत्तर आलं 0.03. त्यानंतर अधिक 3/1000. मित्रांनो घरं किती आहे 1000मध्ये मित्रांनो 3 शून्य आहे. म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 घरं यायला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर येणार 0.0003. मित्रांनो बघा दशांश चिन्हानंतर 1 2 आणि 3 घरं आली. त्यानंतर अधिक बघा 3 आणि छेदस्थानी आहे मित्रांनो 10,00,000. छेदस्थानी आहे मित्रांनो 10,00,000 म्हणजे किती शून्य आहे 6 शून्य आहे. म्हणजे दशांश चिन्हानंतर 6 घरं यायला पाहिजे. म्हणजे 0.00000003. बघा या ठिकाणी आता आपल्याला करायची बेरीज. मग आता 3 त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दशांश चिन्ह नाहीये पण आपण ते घेतलं. आता अधिक 0.03 अधिक 0.003 अधिक 0.000
003. मित्रांनो ही आपल्याला करायची बेरीज. आता बघा 3 0 0 त्यानंतर 3 3 0 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आणि या ठिकाणी 3. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 3 दशांश चिन्ह 033 आणि 003. म्हणजेच बघा 3 दशांश चिन्ह 033 003. म्हणजे मित्रांनो 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मित्रांनो व्यवस्थित बघा, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 48. 20 दशांश चिन्ह 0925 चे सोपे अपूर्णांक सिम्पलेस्ट फ्रॅक्शन रूप. मित्रांनो आपल्याला दशांश संख्या दिलेली आहे. बघा याचं रूपांतर आपल्याला साध्या अपूर्णांकात करायचं आहे. बघा आता दशांश चिन्हानंतर मित्रांनो किती घर आहेत तर 1 2 3 आणि 4. दशांश चिन्हानंतर 4 घर आहे. म्हणजे मित्रांनो बघा 20 दशांश चिन्ह 0925 म्हणजे मित्रांनो छेदस्थानी जी संख्या असेल त्यामध्ये 4 शून्य असतील. म्हणजे बघा 1 2 3 आणि 4 म्हणजे संख्या असेल 10,000. म्हणजे मित्रांनो बघा 20 दशांश चिन्ह 0925 दशांश चिन्हानंतर 4 घर म्हणजे छेदस्थानी 1 2 3 आणि 4 शून्य असतील म्हणजे संख्या आहे 10,000. मित्रांनो याचं आपल्याला काय करायचंय साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचं. म्हणजे 200 आणि या ठिकाणी 925 छेदस्थानी मित्रांनो आहे 10,000. तर मित्रांनो याचं आपल्याला साध्या अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी मित्रांनो या संख्येला कशाने भाग जाऊ शकतो. शेवटी 25 आहे मित्रांनो, या ठिकाणी 10,000 संख्या आहे, याला 25 ने भाग जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो आपण याला भाग देणार 25 ने. बघा आता 25 चोक 100. मित्रांनो या ठिकाणी 25 चोक 100 आणि पुढे हे 2 शून्य म्हणजे छेदस्थानी येणारे मित्रांनो 400. बघा आता 2,09,25 ला आपल्याला 25 ने भाग द्यायचा आहे. म्हणजे मित्रांनो छेदाला जर 25 ने भाग दिला तर अंशाला पण आपल्याला 25 ने भाग द्यायचा आहे. भाग गेला तर हा झाला आपला साधा अपूर्णांक. बघा आता 25 8 200. बघा आता 25 8 200. 25 ने 9 ला भाग जात नाही, मग शून्याचा भाग दिला, त्यानंतर 2 घेतले म्हणजे झाले 92. 25 त्रिक 75. मग 75 नंतर 92 मधून 75 गेले म्हणजे 85 आणि पुढे 7 म्हणजे मित्रांनो 17. 17 आणि 5 म्हणजे झाले मित्रांनो 175 आणि 25 7 175 म्हणजे 80 37 8037 छेद 400. 8037 छेद 400 म्हणजे मित्रांनो 48व्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपण काय केले, आपल्याला दशांश संख्या दिली होती त्याचा आपण रूपांतर केलं साध्या अपूर्णांकात. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 49. प्रत्येकी 300 मिलीच्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 मिलीच्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती लिटर द्रव आहे. मित्रांनो बघा पाणी आणि ज्यूस एकत्र केलेलं आहे. एकूण किती लिटर द्रव झालं ते आपल्याला शोधून काढायचे. बघा 300 मिलीच्या 17 पाण्याच्या बाटल्या. बघा 300 मिलीच्या 17 बाटल्या आहेत. म्हणजे मित्रांनो बघा 1700 1700 आणि 17 त्रिक 51 म्हणजे 5100 मिली. पाणी झालं 5100 मिली. त्यानंतर 130 मिलीच्या ज्यूसच्या 30 बाटल्या. बघा 130 मिली आणि मित्रांनो ज्यूसच्या आहेत 30 बाटल्या म्हणजे 30 0 0 30 त्रिक 90 हातचे आले 9 30 31 30 आणि 9 39 म्हणजे 3900 मिली. आता मित्रांनो हे दोनही द्रावण आपल्याला एकत्र करायचे, पाणी आणि ज्यूस एकत्र करायचं म्हणजे 5100 मिली अधिक 3900 मिली म्हणजे मित्रांनो 0 0 9 आणि 1 10 हातचा आला 1 5 5 आणि 3 8 आणि 1 9 9000 मिली. मित्रांनो 1 लिटर बरोबर 1000 मिली, 2 लिटर बरोबर 2000 मिली, मग 9000 मिली म्हणजेच 9 लिटर. आपलं उत्तर आहे 9. म्हणजे 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 9
लिटर. प्रश्न नंबर 50. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि दुपारी 3:30 घरी परतला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. बघा, सुरेश 9 वाजता घरातून बाहेर पडलेला आहे. कशाला? काकांना भेटायला. मग आता मित्रांनो, आपल्याला त्याने एकूण केलेला प्रवास आणि काकांच्या घरी थांबलेला वेळ हा आपल्याला अगोदर शोधून काढायचा आहे. बघा, आता त्याने काय केलं? तो 10 मिनिटे चालत गेला. मित्रांनो, चालत 10 मिनिटे मित्रांनो तो चालत गेलाय. मी 2 कॉलम केले, एक आहे तास आणि दुसरा आहे मिनिटे. 10 मिनिटे चालत गेला, त्यानंतर 1 तास 5 मिनिटे बसमधून प्रवास केला. बघा, 1 तास आणि 5 मिनिटे त्याचा बसमध्ये प्रवास आहे. त्याने पुन्हा 15 मिनिटे चालत काकांच्या घरी गेला. मित्रांनो, पुन्हा चालत गेला तो. किती वेळ? तर 15 मिनिटे तो पुन्हा चालत गेला आणि त्यानंतर 3 तास 20 मिनिटे काकांच्या घरी थांबला. मित्रांनो, बघा, आता मी हे पण यामध्ये मिळवतोय काकाच्या घरी. मित्रांनो, एकूण प्रवास आणि काकांच्या घरी तो आहे 3 तास आणि 20 मिनिटे. तर मित्रांनो, या सगळ्यांची आपल्याला करायची बेरीज. बघा, आता या ठिकाणी 5 आणि 5 10, हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 म्हणजे 50 मिनिटे आणि 4 तास. बघा मित्रांनो, त्याने घरातून सुरुवात केल्यापासून काकांच्या घरी थांबला इथपर्यंत मित्रांनो 4 तास आणि 50 मिनिटे झाले. तो घरी कधी पोहोचला? तर मित्रांनो, तो 3:30 घरी पोहोचला. म्हणजे बघा, तो मित्रांनो घरातून 9 वाजता बाहेर पडला होता आणि 3:30 वाजता घरी परतला. म्हणजे मित्रांनो, 9 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंतचा एकूण वेळ किती आहे? 9 नंतर मित्रांनो 10, 11, 12, त्यानंतर 1, 2 आणि 3 म्हणजे मित्रांनो 6 तास आणि 3 तास नंतर पुढे 30 मिनिटे आहे म्हणजे 6 तास 30 मिनिटे. मित्रांनो, बघा, तो घरून बाहेर पडला आणि त्यानंतर घरी आला इथपर्यंत त्याला 6 तास 30 मिनिटे झाले आणि त्यानंतर मित्रांनो त्याने प्रवास केलेला आणि काकांच्या घरी थांबला. तो वेळ आहे 4 तास 50 मिनिटे. म्हणजे आपल्याला 6 तास 30 मिनिटांमधून 4 तास 50 मिनिटे करायचेत वजा. बघा मित्रांनो, त्याचा घरून निघाल्यानंतर घरी येईपर्यंतचा एकूण वेळ आहे 6 तास 30 मिनिटे. त्यामध्ये 6 तास 30 मिनिटांमध्ये मित्रांनो त्याचा प्रवास आणि काकांच्या घरी थांबणं असा मिळून एकूण वेळ आहे 4 तास 50 मिनिटे. मग 6 तास 30 मिनिटांमधून 4 तास 50 मिनिटे वजा केल्यानंतर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्याला परतीच्या प्रवासात किती वेळ लागला? बघा, त्याचा परतीचा प्रवास आपल्याला शोधून काढायचा आहे. आता 30 मिनिटातून 50 मिनिटं जात नाही मित्रांनो. ह्या 6 तासातून 1 तास कमी करायचा म्हणजे इथे झाले 5 तास आणि आता हे 30 मिनिटं आहे त्यामध्ये इकडचे 60 मिनिटं आपल्याला मिळवायचे. म्हणजे हे 30 आणि इकडचा 1 तास म्हणजे मित्रांनो 60 आणि 30 किती झाले? 90 मिनिटे. हे 90 मिनिटे कुठून आले? इकडचा 1 तास म्हणजे हे 60 मिनिटे आणि हे 30, 60 आणि 30 90. आता 90 मिनिटातून मित्रांनो 50 मिनिटं गेले, खाली राहिले 40 मिनिटं आणि 5 तासातून 4 तास गेले मित्रांनो, खाली तास शिल्लक राहिला 1 तास. म्हणजे मित्रांनो त्याचा परतीचा प्रवास आहे 1 तास आणि 40 मिनिटं. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? 1 तास 40 मिनिटे. म्हणजे 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका 2025 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका 2025 विषय अंकगणित 41 पासून तर 50व्या प्रश्नापर्यंत आपण हे सर्व प्रश्न बघितले. आता आणखीन 10 प्रश्न राहिलेले आहेत. एकूण 20 प्रश्न असतात. त्यातले 10 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले आणि पुढचे 10 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.